आपला पिझ्झा सॉस खूपच छान झालेला आहे. कसा बनवला चला बघूया. खानदेशी सुगरण चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. पिझ्झा सॉस बनवण्यासाठी मी कढई गॅसवर गरम करायला ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये मी 5 पळ्या तेल टाकलेलं आहे. तेलामध्ये आता आपण 10-12 लसूण पाकळ्या घातलेल्या आहेत. मी लसूण चांगल्या प्रकारे तळला गेलेला आहे. आता आपण त्याच्यामध्ये कांदा घालून घेऊया. मी तेलामध्ये 2 मोठे कांदे चिरून घेतलेले आहेत व ते आता तळून घेत आहे. आपल्याला जास्त लाल नाही करायचे, थोडेसे तळून घ्यायचे. कांदे आपल्याला तेलामध्ये याच्यासाठी परतायचं आहे की त्याचा फक्त कच्चापणा निघून जाण्याकरता. माझ्याकडं 6 मिरच्या सुक्या होत्या ना, मी त्याच्यात ते घालून घेतल्या. तुम्ही मिरची कुटून पण घालू शकता किंवा चिली फ्लेक्स पण घालू शकता. कोरडी मिरची मी याकरता घातली कारण तर आपण ग्राइंड करणार आहे ना, तर ती बारीक होऊन जाईल. आणि आता अर्धी चमची मी मिरे पावडर घालत आहे. या 2 वस्तू असतील तरी पण चालतं. आता मी 1 चमची मीठ घालत आहे चवीप्रमाणे. याच्यामध्ये ऑरेगानो पावडर पाहिजे होती पण ती माझ्याकडे नव्हती, मग मी काय केलं, ऑरेगानोचे फ्रेश लिव्स त्याच्यामध्ये टाकून घेतले. तेलामध्ये आता कांदा लसूण सगळं तळलं गेलेलं आहे. आता माझ्याकडे अर्धा किलो टमाटे मी चिरून घेतलेले आहेत बारीक, ते घालून घेते. आता सर्व टमाटे मी कढईमध्ये टाकून घेतले. आता आपण खालीवर करूया. टमाट्याचं ना खूपच पाणी सुटतं. मी ना असे लहान टमाटे घेतलेले आहेत चिरण्यासाठी. तर हे ना खूप आंबट असतात ना, त्याच्यामुळे आपल्याला आहे ना त्याच्यामध्ये टमाटे केचप घालायची काहीच गरज नाही आहे. वाटलं तर तुम्ही त्याच्यामध्ये 1 चमचा साखर घालू शकता. आता आपण झाकून ठेवून देऊ व 5 मिनटं आपण तसंच शिजू देऊ कमी गॅस करून. टमाट्यांमुळं जास्तच ओलसरपणा आलेला आहे, त्याच्यामुळे आपण असं करू, हे कमी गॅसवर आहे ना पूर्णपणे आटवून घेऊया. सतत हलवून घेतलेला आहे. तर आपला पिझ्झा सॉस आता जवळजवळ झालेलाच आहे. आता तुम्ही बघू शकता आपलं पूर्णपणे टमाटे हे एकदम कोरडे होऊन गेलेले आहेत. आता आपण ते थंड होऊ देऊ. तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर प्लीज मला लाईक करा. आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये हे पूर्णपणे काढून घेते आणि ग्राइंड करते, मग आपला पिझ्झा सॉस तयार होऊन जाईल.